तर आज आपण बघणार आहोत स्पीड कंट्रोल सर्किट आणि त्या स्पीड कंट्रोल सर्किटचं नाव आहे मीटर आउट सर्किट. या अगोदर आपण मीटर इन सर्किट बघितलेलं. टोटल स्पीड कंट्रोल सर्किट 3 असतात: मीटर इन, मीटर आउट आणि ब्लेड ऑफ. तर त्यामधलं मीटर आउट सर्किट जे आहे ते आपण आज बघणार आहोत. तर इथे यामध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपण नॉर्मल पोझिशन दाखवलेली आहे. तर याची जोडणी याप्रमाणे करायची आहे. तर इथे बघा एअर कॉम्प्रेसरचा जो आउटलेट आहे तो कुठे गेला? रिसिव्हरला. रिसिव्हरचा आउटलेट कुठे गेला? FRL युनिट. फिल्टर, रेग्युलेटर आणि लुब्रिकेटर युनिट आहे त्याला गेला. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे, पाईप आहे, तो कुठे जाणार? 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉलला जाणार. यामध्ये आपण ॲक्च्युअल सर्किटमध्ये आपण 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉल लिव्हर ऑपरेटेड यूज केलेलं आहे. तर ही जी लाईन आहे ती आपण 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या प्रेशर पोर्टला जोडणार. आता नॉर्मल पोझिशनमध्ये काय असतं की हा प्रेशर पोर्ट हा B सर्व्हिस पोर्टला कनेक्ट असतो आणि हा A सर्व्हिस पोर्ट R सर्व्हिस पोर्टला कनेक्ट असतो. आता इथून जी कॉम्प्रेस्ड एअर आहे P कडून B कडे गेल्यानंतर ही जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ही या फ्लो कंट्रोल वॉलमधून पास होणार. पण या फ्लो कंट्रोल वॉलची जी पोझिशन आहे ती कशी आहे? तर इथून B कडून जाताना हा रेस्ट्रिक्शनमधून न जाता, म्हणजे फ्लो कंट्रोल वॉलमधून न जाता, तो चेक वॉलमधून जाणार आणि रॉड एंड साईडला कॉम्प्रेस्ड एअर इंटर होणार. त्यामुळे रिट्रॅक्शन जो आहे तो खूप फास्ट होणार, म्हणजे स्पीड कंट्रोल होणार नाही यामध्ये. आणि या बाजूची जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ती नंतर इथून A पोर्टकडून R पोर्टकडे एक्झॉस्ट पोर्टने बाहेर पडणार. तर याप्रमाणे हे जे आहे ती नॉर्मल पोझिशन आहे. आता आपण बघणार आहोत ॲक्च्युएटेड पोझिशन. तर आता ॲक्च्युएटेड पोझिशनमध्ये काय होतं? तर ज्यावेळी आपण हा पुश बटन किंवा आपण लिव्हर ज्यावेळी ऑपरेट करणार त्यावेळी या 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉलची जी पोझिशन आहे ती चेंज होते. पोझिशन म्हणजे चेंज कशी होते? तर आतमध्ये जो स्पूल असतो तो शिफ्ट होतो आणि स्पूल शिफ्ट झाल्यामुळे पोझिशन जी आहे या पोझिशनमध्ये येते. या पोझिशनमध्ये प्रेशर पोर्ट जो आहे तो A पोर्टला कनेक्ट असतो आणि B सर्व्हिस पोर्ट जो आहे तो R पोर्टला कनेक्ट असतो. त्यामुळे कॉम्प्रेसरकडून येणारी जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ही P कडून A कडे येते आणि A कडून कॅपेड साईड ऑफ सिलेंडरला काय होते? इंटर होते. आता ज्यावेळी इथे इंटर होणार त्यावेळी तुम्हाला एक्सटेन्शन ऑफ पिस्टन मिळणार, बरोबर? तर इथे ज्यावेळी कॉम्प्रेस्ड एअर इंटर होते त्यावेळी या बाजूची जी कॉम्प्रेस्ड एअर आहे रॉड एंड साईडची ती कॉम्प्रेस्ड एअर बाहेर पडणार. आता ती कॉम्प्रेस्ड एअर बाहेर पडताना कुठून पास होणार? तर फ्लो कंट्रोल वॉलमधून पास होणार. ही जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ती कुठून? फ्लो कंट्रोल वॉलमधून पास होते. त्यामुळे स्पीड जो आहे, एक्सटेन्शनचा स्पीड काय होतो? कंट्रोल होतो. आता याला मीटर आउट सर्किट का म्हटलं आहे? तर मीटर आउट सर्किटमध्ये काय होतं? तर ज्यावेळी एका बाजूने कॉम्प्रेस्ड एअर आत जाणार त्यावेळी दुसऱ्या बाजूने कॉम्प्रेस्ड एअर बाहेर पडणार. मग बाहेर पडणाऱ्या कॉम्प्रेस्ड एअरचा जो फ्लो आहे तो आपण काय करतो? इथे कंट्रोल करतो. बघा पुन्हा एकदा, P कडून A कडे कॉम्प्रेस्ड एअर गेल्यानंतर कॅप एंड साईडला एंटर झाली त्यावेळी रॉड एंड साईडची कॉम्प्रेस्ड एअर बाहेर पडताना या फ्लो कंट्रोल वॉलमधून पास होऊन नंतर बाहेर पडणार. त्यामुळे या सर्किटला मीटर आउट सर्किट म्हणतात. तर हे जे ॲक्च्युअल सर्किट आहे ते आज आपण बघणार आहोत. ड्रॉईंगमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही जोडणी केलेली आहे. तर पहिल्यांदा बघा, हा कॉम्प्रेसर आहे, एअर कॉम्प्रेसर. तर हा एअर कॉम्प्रेसर आहे. एअर कॉम्प्रेसरनंतर हा रिसिव्हर आहे. या रिसिव्हरकडून जी जाणारी कॉम्प्रेस्ड एअर आहे ती इथे हे FRL युनिट आहे, इथे फिल्टर, रेग्युलेट आणि आपण लुब्रिकेट केली जाणार. त्याच्यानंतर ही जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ही कुठे गेली? तर हा जो आहे तो जंक्शन वॉल आहे. तर जंक्शन वॉलकडून जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ही कुठे गेली आहे? डायरेक्शन कंट्रोल वॉल. हा जो आहे तो 5/2 डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. 5 पोर्ट आणि 2 पोझिशन. हा बघा, प्रेशर पोर्ट, हा रिटर्न पोर्ट, हा एक रिटर्न पोर्ट, हा A सर्व्हिस पोर्ट आणि हा B सर्व्हिस पोर्ट. जसं आपण ड्रॉईंगमध्ये दाखवले त्याप्रमाणे हे 5 पोर्ट आहेत: प्रेशर पोर्ट, रिटर्न पोर्ट, A सर्व्हिस पोर्ट, B सर्व्हिस पोर्ट. आता नॉर्मल पोझिशनमध्ये आपण जसं दाखवलं तर हा A सर्व्हिस पोर्ट बघा डायरेक्टली कॅप एंड साईडला जोडलेला आहे आणि रॉड एंड साईडकडून जी हवा नंतर बाहेर पडणार ही कुठे जाणार? फ्लो कंट्रोल वॉलच्या इनलेटला जाणार. आणि फ्लो कंट्रोल वॉलचा जो आउटलेट आहे हा कुठे गेला आहे? B सर्व्हिस पोर्टला गेला आहे. तर याप्रमाणे आता आपण जोडणी पूर्ण केली आहे. ते आता आपण वर्किंग बघणार. आता नॉर्मल पोझिशनमध्ये बघा, नॉर्मल पोझिशनमध्ये काय होतं? तर प्रेशर पोर्ट हा B सर्व्हिस पोर्टला कनेक्ट आहे. प्रेशर पोर्ट B सर्व्हिस पोर्टला कनेक्ट आहे. त्यामुळे कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती P कडून B कडे जाणार. आता B कडून ही चेकवॉलमधून
नंतर रॉड एंड साईडमध्ये इंटर होणार, त्यामुळे रिट्रॅक्शनचा जो स्पीड आहे तो कंट्रोल होणार नाही. आणि ज्यावेळी आपण हा लिव्हर ऑपरेट करणार ॲक्च्युएटेड पोझिशनमध्ये, त्यावेळी कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती प्रेशर पोर्टकडून ए सर्व्हिस पोर्टकडे जाणार, ए सर्व्हिस पोर्टकडून कॅप एंड साईडला इंटर होणार. ज्यावेळी इथे कॉम्प्रेस्ड एअर इंटर होणार त्यावेळी रॉड एंड साईडची जी हवा आहे कॉम्प्रेस्ड एअर ती बाहेर पडणार. आता ही जी बाहेर पडणारी हवा आहे, या बाहेर पडणाऱ्या हवेचा आपण फ्लो काय करणार, कंट्रोल करणार विथ हेल्प ऑफ फ्लो कंट्रोल वॉल्व. म्हणून या सर्किटला मीटर आउट सर्किट म्हणतात. म्हणजे बाहेर पडणाऱ्या हवेचा फ्लो आपण काय करतो, कंट्रोल करतो, म्हणून त्या सर्किटला मीटर आउट सर्किट म्हणतात. तर आता बघा, तर ही नॉर्मल पोझिशन आहे. आता मी ॲक्च्युएट करणार हा वॉल्व, ती ॲक्च्युएटेड पोझिशन. त्या ॲक्च्युएटेड पोझिशनमध्ये बघा स्पीड जो आहे तो कंट्रोल झाला. या सर्किटला मीटर आउट एक्सटेन्शन म्हटलं. तर आता यामध्ये काय झालं सांगा, तर हवा जी आहे ती पीकडून एकडे गेली, इथून इथे आली, आणि इथून जी बाहेर पडणारी हवा आहे ती फ्लो कंट्रोल वॉल्वमध्ये काय झालं, फ्लो आपण कंट्रोल केला आहे, त्यामुळे हा जो स्पीड आहे तो आपण कंट्रोल केला. रिट्रॅक्शनमध्ये बघा स्पीड फास्ट झाला, एक्सटेन्शनमध्ये स्पीड काय होणार, कमी होणार. म्हणजे मीटर आउट सर्किटमध्ये आपण बाहेर पडणाऱ्या हवेचा फ्लो काय करतो, कंट्रोल करतो, आणि मीटर इन सर्किटमध्ये आपण काय करतो, आतमध्ये जाणाऱ्या हवेचा फ्लो कंट्रोल करतो. तर अशा प्रकारे आपण मीटर आउट सर्किट आज बघितलेलं आहे. पुन्हा एकदा ऑपरेट करून दाखवतो. ही बघा, ही ॲक्च्युएटेड पोझिशन आहे आणि ही नॉर्मल पोझिशन, मीटर आउट एक्सटेन्शन.